नारायण नारायण. वास्तवात भगवंत हा समदर्शी असतो. भक्ती हाच भाव त्याला भावतो, मग ते तत्व कोणतेही असो. मी आधीही म्हटल्याप्रमाणे त्रिदेव जरी तीन असले तरी त्यामागे तत्व मात्र एकच आहे, आणि ते तत्व समदर्शी आहे. त्यात देव आणि दैत्य असा भेदभाव नाही. मल्लासुराला ही वार्ता मिळाली होती की श्री विष्णू त्याच्या राज्यात येत आहेत. जरी तो श्री महादेवांचा द्वेष करत होता तरीही श्री विष्णूंच्या प्रती मात्र त्याला आदर होता. आपण श्री विष्णू भक्त प्रल्हाद याच्या कुळी जन्माला आलो आहोत याची त्याला कल्पना होती, आणि म्हणूनच श्री विष्णू यांच्या स्वागतासाठी मल्लासुराने पूर्ण तयारी केली होती. मल्हारपूर सजवले होते. मी माझ्या आराध्यांना अशी विनंती करेन की त्यांनी स्वतः याबद्दल सर्वांना सांगावे. मुनिवारांनी सांगितलं तसं मल्लासुराला या गोष्टीची कल्पना होती की तो प्रल्हादाच्या कुळी जन्माला आला आहे. प्रल्हाद हा माझा भक्त होता, हिरण्यकश्यपूचा पुत्र होता. तो दैत्य कुळात जन्माला आला तरी तो माझी भक्ती करायचा. अशा प्रल्हादाच्या भक्तीवर मी प्रसन्न झालो. मुनिवरांनी सांगितलं तसं देव आणि दैत्य यांच्या त्रिदेवांनी कधीच भेदभाव केला नाही. भक्ती हाच महत्वाचा भाव होता. जे प्रल्हादाने केलं त्याबद्दल साऱ्या दैत्य कुळाला अभिमान होता. तसाच अभिमान मल्लासुराला देखील होता. म्हणून मी त्याच्या राज्यात येणार म्हणून त्याने सारे राज्य सजवले होते. राज्यात सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या फुलांच्या. निरनिराळ्या ठिकाणी सुगंधी अत्तरांचे कुंभ होते. ठिकठिकाणी पाकगृह होती. त्यात अत्यंत उत्तमात उत्तम असे पदार्थ तयार होत होते. त्याचं वर्णन करणं अत्यंत रम्य होतं. परंतु हे सारं माझ्या दृष्टीने नगण्य होतं. कारण माझ्या आणि या मल्लासुराच्या भेटीचं प्रयोजन हे फार निराळं होतं. माझ्यासाठी युद्ध न होणं हे या साऱ्यापेक्षा महत्वाचं होतं, ज्यासाठी मी दूत म्हणून या राज्यात गेलो होतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.